वाटाण्यामध्ये रवा टाकून तर पहा. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल. वाटाण्याच्या सीझनमध्ये तर ही रेसिपी झालीच पाहिजे. तर यासाठी आपल्याला फार कमी साहित्य लागणार आहे. इथे मी सगळ्यात आधी वाटाणा घेतलेला आहे. पहा, इथे आपल्याला अशा पद्धतीने वाटाणा घ्यायचा आहे. छान असा फ्रेश वाटाणा आता मार्केटमध्ये मिळतो. तर मी इथे एक मोठी वाटी भरून वाटाणा घेतलेला आहे. आता सोबतच आपल्याला काही हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला तिखट किती प्रमाणामध्ये आवडतं त्यानुसार तुम्ही नक्कीच इथे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एकच लसणाची पाकळी घेतलेली आहे. लसूणची पाकळी थोडी मोठी आहे म्हणून एक घेतली आहे. तुम्ही 2-3 घेतल्यात तरी चालेल. आता आपल्याला हा वाटाणा सगळ्यात आधी भाजून घ्यायचा आहे. वाटाणा, मिरची आणि लसूण कढईमध्ये घालून छान असा भाजून घ्यायचा आहे. तर पहा, मध्ये मध्ये मी सतत हलवत हा वाटाणा छान असा भाजून घेणार आहे. वाटाण्याला हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हा वाटाणा भाजून घ्यायचा आहे. बरं, मी आज वाटाण्याचा ठेचा करत नाही आहे बरं का, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्याला यामध्ये रवासुद्धा घालायचा आहे ना. तर पहा, बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल वाटाण्याचे कटलेट वगैरे करतात किंवा मग छोट्या छोट्या टिक्क्या करतात. पण आपण तसं काही न करताय ना, एकदम वेगळी रेसिपी करतो आहे. कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी पाहिलीच नसेल. तर पहा, अगदी बारीक गॅसवर वाटाण्याला छान डाग पडेपर्यंत आपण हा वाटाणा भाजून घेतला. त्यानंतरनं आपल्याला हा वाटाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. वाटाणा छान थंड होऊन द्यायचा आहे. सोबतच मिरची आणि लसूणसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे. आता त्यानंतरनं आपल्याला याच कढईमध्ये ना पुन्हा पाणी घालायचं आहे. तर पहा, इथे मी 1 वाटी आता पाणी घातलं. गॅस मी इथे चालू केलेला आहे. आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्यानंतरनं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर या वाटीने मी 2 वाट्या आत्ता पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. मोजूनच यामध्ये पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने मी वाटाणा घेतलेला ना, त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या पाणी घातले. त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आणि थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, जवळपास 1.5 चमचा इतपत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. अगदी घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपली बनवून तयार होते. तर पहा, इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आता मार्केटमध्ये कोथिंबीर, वाटाणा खूप स्वस्त मिळतो, त्यामुळे नक्कीच इथे वाटाण्याचा आणि कोथिंबीरीचा भरपूर वापर करायचा. आता ज्या वाटीने आपण पाणी घातले ना, त्याच वाटीने आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला छान असा यामध्ये मिक्स करायचा. पहा, पाण्याला उकळी आल्यानंतरनं आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे आणि हा सतत आता हलवत राहायचा आहे अशा पद्धतीने. गॅस इथे बारीक केलेला आहे. बारीक गॅसवर आपल्याला हा रवा छान असा होऊन द्यायचा आहे. आता मी झाकण ठेवते आणि हा रवा छान असा शिजवून घेते. पहा, आपला रवा होतोय तोपर्यंत इथे आपले वाटाणेसुद्धा छान असे थंड झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता हे मी एका चॉपरमध्ये घालून घेते आणि त्यानंतरनं दरदरीत असे हे वाटून घेते. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाटून घेऊ शकता. फक्त ऑन ऑफ मोडवर वाटा, म्हणजे वाटाणा खूप असा बारीक होणार नाही. आपल्याला अशी त्याची पेस्ट करायची नाही आहे, थोडं दरदरीतच ठेवून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी लहान मुलांसाठी ही रेसिपी करते म्हणून मी तिखटाचं प्रमाण कमी ठेवलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता हे आपलं छान असं दरदरीत वाटून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीने. आता एक आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा जो वाटाणा आहे तो काढून घ्यायचा आहे. रेसिपी करायला खरंच खूप सोपी आहे, झटपटसुद्धा होणारी आहे आणि घरच्या साहित्यात तयार होणारी आहे. त्याचबरोबर ही रेसिपी खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे. आता या वाटाण्यांसोबतच ना तुम्ही गाजरसुद्धा भाजून घेऊ शकता आणि ते सुद्धा असं मिक्सरमधनं किंवा चॉपरमधनं फिरवून घेतलं तरी चालणार आहे. तुमच्या आवडीच्या इतर भाज्यासुद्धा तुम्ही या स्टेजला घालू शकता. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्यानंतरनं चाट मसाला घालायचा आहे आपल्याला, जवळपास 1 चमचा. चाट मसाल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत होतो आणि खायलासुद्धा छान लागतो. जर तुम्हाला चाट मसाला घालायचा आहे तर मीठ थोडं बेतात घालायचं, कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं. तर पहा, आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. मी व्हिडिओ खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक रेसिपी मी फार डिटेलमध्ये सांगत असते, कारण प्रत्येकाच्या लक्षात यावं. त्यामुळे जर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ना, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा. तर पहा, इथे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत रवासुद्धा छान असा शिजलेला आहे.
रवा शिजायला फारसा वेळ लागत नाही. एक 3 ते 4 मिनटामध्ये रवा मस्त असा शिजला जातो. तर पहा परफेक्ट असा आपला हा रवा झालेला आहे. आपल्याला हा रवा आहे ना खूप पातळ करायचा नाही आहे आणि खूपच घट्टही करायचा नाही आहे. अगदी व्यवस्थित असा हा रवा आपला बघा तयार झालेला आहे. आता तुम्ही लहान मुलांना असाच हा उपमा म्हणून सुद्धा देऊ शकता. पण आज ना आपण यापासून खूप भन्नाट वेगळी अशी रेसिपी करतोय. तर बघा मी हा रवा आधी एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने संपूर्ण रवा आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरने हे थोडंसं ना थंड होऊन द्यायचे. खूप थंड करू नका, जरा कोमट असतानाच असं मळायला घ्या. आपल्या हाताला चटके बसणार नाही ना इतपतच आपल्याला हे थंड करायचे. तर पहा छान असं मी हे एकजीव करून घेते आहे. म्हणजे याला कुठूनही जास्त चिरा वगैरे राहणार नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे जरा मळून घ्यायचे. तुम्ही हवं तर हाताला हलकंसं असं तेल लावून घ्या, म्हणजे रवा हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित मळतासुद्धा येईल. खूप गरम असताना जर मळायला गेलात ना तर हाताला भाजू शकतं. त्यामुळे शक्यतो हे पीठ थोडं कोमट होऊ द्या. तर पहा व्यवस्थित असा आपला हा गोळा आता मळून तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही अशा फारशा चिरा वगैरे दिसत नाही आहेत. अगदी या पद्धतीनेच आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे. आता यातला एक असा भाग आपण काढून घेतला. आपण रोज चपाती करण्यासाठी जसा उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला. पहा अशा पद्धतीचा. आता या उंड्याला आपण असा गोलाकार आकार देऊन घेऊया. तुम्ही पुरणपोळीसाठी कसा उंडा तयार करता अगदी त्या पद्धतीचा. तर पहा अशी वरची बाजू आहे ना थोडी पातळ करून घ्यायची. आता खूप व्यवस्थित मी दाखवते तुम्हाला, हे काळजीपूर्वक पहा आणि व्यवस्थित करा. तर पहा मस्त अशी मोठी वाटी बनून तयार झालेली आहे. यामध्ये आपण हे मिश्रण भरूया. आता तुम्ही हवं तर यामध्ये चीजसुद्धा घालू शकता. मध्यभागी चीज ठेवायचं आणि त्यानंतरनं हे छान असं बंद करून घ्यायचं. वाटाण्यांसोबत तुम्ही वाटाण्यांमध्ये ना उकडलेला बटाटा घालू शकता किंवा पनीर घालू शकता. ज्या काही भाज्या आवडतील, जे काही पदार्थ तुम्हाला आवडतील ते नक्कीच तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पहा अशा पद्धतीने आपण हे बंद करून घेऊया. आता छान असं एका कचोरीचा आकार आपण याला दिलेला आहे. आता जर तुम्हाला हे डीप फ्राय करायचं असेल ना तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करा थोडी घट्टसर अशी. त्यामध्ये हे छान असं बुडवून घ्या आणि त्यानंतरनं डीप फ्राय करा. जर असंच डीप फ्राय करायला गेलात तर हा रवा आहे तेलामध्ये पटकनी विरघळूसुद्धा शकतो आणि रवा खूप जास्त तेल पिऊन घेईल. त्यामुळे जर डीप फ्राय करणार असाल तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून त्यामध्ये हे घोळवून घ्या आणि त्यानंतरनं तळून घ्या. मी आज हे शॅलो फ्राय करते आहे कारण लहान मुलांसाठी आहे ना थोडंसं हेल्दी म्हणून मी शॅलो फ्राय करते आहे. जसं तुम्हाला आवडत असेल तसं नक्कीच तुम्ही करू शकता. पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक करून ही टिक्की मी आता ठेवून घेते आहे. पहा पॅनमध्ये एका वेळी जितक्या बसतील तितक्या टिक्क्या आपण इथे ठेवून घेणार आहोत. मी खाली आहे ना इथे यामध्ये तेल घातलेले आहे. तुम्ही तेलाऐवजी बटरमध्ये सुद्धा ही टिक्की भाजून घेऊ शकता. तर पहा एक साईड आपली थोडीशी झालेली आहे का चेक करूया. मध्ये मध्ये ना चेक करायचं म्हणजे हे करपणार नाही. आणि आहे ना थोडं बारीक गॅसवरच होऊन द्यायचं, म्हणजे ह्याचा जो वरचा कवच आहे ना तो छान असा कुरकुरीत होईल. तर बघा मी आता हे पलटी करून घेते. मी अगदीच बारीक गॅसवरती हे तळून घेते आहे ना, भाजून घेते. त्यामुळे त्याचा अजून रंग बदललेला नाही आहे. याला भाजायला थोडा वेळ लागणार. जर तुम्हाला छान कुरकुरीत करायचं असेल तर थोडा वेळ तुम्हाला याला भाजण्यासाठी द्यावा लागेल. तर पहा अशा पद्धतीने हे पलटी करून घेऊया. आणि हे एक खाल्लं ना तरी पोट भरतं नाश्त्यासाठी. तर तुम्ही नक्कीच पाहुणे आल्यावरती सुद्धा हा पदार्थ करू शकता. अप्रतिम होतात. एकदा ट्राय केलात ना तर खात्रीने सांगते परत परत कराल. तर पहा आणि जर यामध्ये तुम्ही चीज घातलंत ना तर खरंच खूप मस्त लागतात आणि लहान मुलांचं फेवरेट असतं. त्यामुळे थोडंसं चीज घातलं तर त्यांनासुद्धा छान वाटतं आणि ते सुद्धा खुश होतात. पहा इथे आता दुसरी साईड आपली आहे ना छान अशी जरा गोल्डन सोनेरी रंगावरती आहे ना भाजली गेलेली आहे. आपण हे पलटी करून घेऊया अशा पद्धतीने. बघा मस्त असा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या टिक्क्या भाजायच्या आहेत, जेणेकरून त्या खायला कुरकुरीत लागतील आणि छानसुद्धा होतील. तर बघा मी इथे संपूर्ण टिक्क्या या पद्धतीने पलटी करून घेतलेल्या आहेत. या तुटत वगैरे नाही. जर तुम्ही नोटीस करत असाल तर बघा मी याला कशाही हाताळला तरी ह्या तुटत नाही आहेत, अगदी व्यवस्थित होतात. तर अशाच पद्धतीने मी आता दोन्ही साईडनी ह्या टिक्क्या छान भाजून घेते. बघा मस्त अशी ही टिक्की आपली तयार झालेली आहे. आपण ही ना आता काढून घेऊया अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही ह्याच्या बाजूची जी टिक्की आहे ना तिला खूप छान रंग आला आहे. खरं तर ना तुम्ही त्या रंगावरती येईपर्यंत भाजा,
म्हणजे मग ह्या टिक्क्या खायला आहेत ना अजून जास्त कुरकुरीत लागतील. ही वाली टिक्की अगदी या पद्धतीने पाहू शकता. आता तुम्हाला हवं तर ह्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत ना त्यासुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता तव्यावरती असं उभं ठेवून. पण हा रवा पूर्णपणे शिजलेला आहे त्यामुळे एवढं भाजत बसण्याची गरज नाही आहे. फक्त असा हलकासा रंग छान आला ना की मग काढून घ्या. एक एक करून मी इथे संपूर्ण टिक्क्या आता काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या टिक्क्या तुम्ही खायच्या कशासोबत ते सुद्धा सांगते आणि एक कट करून सुद्धा दाखवते. तर पहा इथे मी ही एक टिक्की घेतली आहे. दोन्ही साईडनी छान अशी भाजली गेलेली आहे. आता आपण हिला कट करूया. आतमधलं स्टफिंग खूप छान दिसतं आणि जर यामध्ये तुम्ही चीज घातलं असेल ना तर अजून कमाल लागतं. पहा अशा पद्धतीने. आता वाटाण्यासोबत जर तुम्ही बटाटा घातला, इतर अजून भाज्या घातल्यात ना तर हे अजून जास्त फ्लेवरफुल होईल. ही रेसिपी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तर खाऊ शकताच, पण केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी काहीच नसेल ना तर हे नुसत्याच खाल्ल्यात तरीसुद्धा छानच लागतात. कारण आपण यामध्ये ना मिरची वगैरे वापरलेली आहे त्यामुळे. लहान मुलांसाठी करत असाल ना तर थोडासा केचप दिलात किंवा मग पुदिन्याची कमी तिखट चटणी केली तरी चालेल.